नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर कथा क्रमांक 84 सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा. एकदा संत गाडगे बाबा एका गावातील धर्मशाळेत मुक्कामाला होते. सकाळीच उठून त्यांनी अख्खा गाव झाडून काढला आणि अंघोळीसाठी नदीवर गेले. त्याच वेळी 2 श्रद्धाळू माणसे कमरे इतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्र म्हणत होती. सूर्याला अर्घ्य देत होती. गाडगेबाबांनी हे दृश्य पाहिले. त्यांनी देखील आपल्या जवळील गाडग्यात पाणी घेऊन ते नदीच्या बाहेर आले आणि जमिनीवर पाणी शिंपडण्याचं काम करू लागले. साहजिकच त्या माणसांनी बाबांना यामागचे कारण विचारले. तेव्हा बाबा म्हणाले, बाप हो, माझ्या शेताला मी पाणी देत आहे. हे पाहून त्या व्यक्तींना वाटले हा कुणीतरी वेडा असावा. तेव्हा ती माणसे बाबांना म्हणाली, अहो, पण तुमचे शेत तर राहिले ना तुमच्या गावी. इथून पाणी शिंपडून त्याला पाणी कसे काय मिळणार? तेव्हा बाबा शांतपणे म्हणाले, जसं तुम्ही इथं पाण्यात उभं राहून सोडलेलं पाणी दूरवरच्या सूर्याला पोहोचतं तसंच. या कथेचं तात्पर्य, विचारावरून ठेवलेला विश्वास हा नेहमी अंधविश्वास असतो आणि म्हणूनच माणसाने नेहमी श्रद्धा ठेवावी, अंधश्रद्धा नको. धन्यवाद.